हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त ना? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या व्हिडिओची सुरुवात तर प्रवासानेच झाली आहे, पण त्याला कारणही तसंच खास आहे बरं का. सगळी फॅमिली तर म्हणता येणार नाही, अर्धी फॅमिली म्हटलं तरी चालेल. माझे तिन्ही दीर, नणंदबाई, पप्पा आणि माझे नाना म्हणजे माझे सासरे असे सगळे मिळून आम्ही चाललो होतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे. तर तिथे आल्यानंतर गेट पास दिल्यानंतर चेकिंग झालं आणि मग फायनली आम्ही प्रवेश करून आलो विद्यापीठात. तर का ते सांगते ऐका. माझे मोठे नंदावे म्हणजे माझा भाऊ म्हटलं तरी हरकत नाही, सोमनाथ गायकवाड सर यांची PhDची फायनल वायवा होती. त्यासाठी ते अटेंड करण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. खूप छान असं प्रेझेंटेशन दिलं त्यांनी. त्यांचा PhDचा विषयसुद्धा सामान्य जनतेच्या तळमळीचाच होता बरं का. त्याबद्दल जास्त मी काही बोलणार नाही, पण हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यांनी किती कष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मग झाला टी ब्रेक आणि मग खूप छान असं मॅनेजमेंट होतं बरं का. तिथलं वातावरण पण खूप शिस्तप्रिय असं होतं. आणि फायनल वायवा झाल्यानंतर फायनली ते डिक्लेअर झाले डॉक्टरेट या पदासाठी. आमचा सगळ्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. एवढे सगळे आम्ही हॅप्पी होतो त्यांच्यासाठी. सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटो सेशन केलं आणि माझ्यासाठी तर तो माझा भाऊ सपोर्ट सिस्टीम आणि आयडियल आहे बरं का. खूप खडतर प्रयत्नातून ते इथपर्यंत आलेले आहेत. मनापासून त्यांचं अभिनंदन. आणि युनिव्हर्सिटीचं वातावरण किती जरी मनाला भावणारं असलं तरी लेट होत होता, म्हणून आम्ही फायनली जायला निघालो आणि पार्टी तो बनती है असं म्हणत आलो सोलापूर पुणे हायवे लगतच्या हॉटेल निसर्ग येथे. तिथली हायजीन सिस्टीम, फूड क्वालिटी, ॲम्बियन्स खूप छान असा होता. हे त्यांचे ओन प्रोडक्ट आहेत. त्याच्यात लोणचं, पापड, फेमस अशी शेंगदाण्याची चटणी सोलापूरची. त्यानंतर बरेच प्रोडक्ट होते. लाडूचे पण खूप छान असे प्रकार होते तिथे. थोडीशी खरेदी पण केली आम्ही. आणि सोलापुरी चादर, बेडशीट, सोलापुरी पंचा असं पण छान असे प्रोडक्ट होते त्यांच्याकडे. त्यानंतर जेवणाची ऑर्डर करून पटकन जेवण आवरून आम्ही आलो मग घरी. घरी आल्यानंतर आम्ही केली साफसफाई चालू. आता तुम्ही म्हणणार असं का बरं? तर सगळ्यांनी मिळून असा विचार केला की बर्थडे पार्टी वगैरे सेलिब्रेशन आपण नेहमीच करतो, पण हा शैक्षणिक सोहळा व्हायलाच पाहिजे. कारण आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी डॉक्टरेट झालेलं आहे. त्यामुळे आल्याबरोबर आम्ही कामाला लागलो. सगळ्यांसाठी हे सरप्राईजच होतं बरं का, म्हणजे माझ्या भावासाठी आणि नंदेसाठी. खूप शॉर्ट नोटीस पिरियडवरती आम्ही कार्यक्रम अरेंज करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे आमच्याकडे खूप कमी असा वेळ होता. पण म्हणतात ना, फॅमिली एकत्र असेल तर कोणतीच गोष्ट अवघड नसते. असं म्हणत मी, माझे छोटे दीर आणि आई नाना असे सगळे आम्ही साफसफाईला लागलो. या माझ्या सासूबाई तर त्या पण हेल्प करत होत्या. त्यांना म्हटलं राहू देत, पण म्हटल्या नको, मदत होईल तेवढीच माझी आणि पटकन होईल सगळं. कारण ऑलरेडी 1:45 वाजले होते रात्रीचे आणि दिवसभर पण प्रवास झालेला होता. पण कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी थकवा येत नसतो असं म्हणतात ना, हेच खरं आहे. आणि आम्ही खूप मजामस्ती करत करत सगळं करत होतो. जुने सॉंग्स लावलेले होते. चहा पार्टी करत करत आमचं सगळं असं चाललेलं होतं. यहाँ हम है और यहाँ हमारी पार्टी चल रही है कामाची असं म्हणत म्हणत फायनली सगळं आवरून आम्ही झोपलो. उठायला थोडासा लेट झाला होता, पण पटकन उठलो आणि अंघोळ आधी राहू दिली मी आणि माझ्या छोट्या दिरांनी, जे वैभवने.
साफसफाई करण्याचं परत एकदा ठरवलं. आहो पण आले परत नंतर मदतीला, कारण त्यांना बँकेत जायचं असतं. पण त्यांनी आज हाफ डे घेतलेला होता, कारण संध्याकाळी कार्यक्रम असल्यामुळे वेळ पण कमी होता आवरण्यासाठी. हा माझा छोटा पुतण्या खूपच ॲक्टिव्ह पर्सन आहे आमच्या फॅमिलीमधला बरं का. तर सगळे काम करत असताना मी व्हिडिओ शूट करते. सगळ्यांना असं वाटत असेल की ही काय काम करते की नाही, पण स्टँड वगैरे काही नसल्यामुळे ठेवता पण येत नाही मोबाईल कुठे. पण असं काही नाही, मी पण हेल्प करते बरं का. माझ्या ह्या दोन्ही सासूबाई, त्यांचं गहू नीट करण्याचं काम चालू होतं. नंतर मोन्या म्हणजे माझा पुतण्या, तो म्हटला काकी मी तुमचे व्हिडिओ काढतो, नाहीतर ऑडियन्सला असं वाटेल की काकी कामच करत नाही. म्हटलं ठीक आहे चालेल. मग साफसफाई झाल्यानंतर म्हटलं चला सगळं अंगण स्वच्छ धुवून काढूया. अंगण धुवून झाल्यानंतर आमच्या काकूंनी म्हणजे माझ्या काकी सासूबाईंनी छान कढी खिचडी केली होती. ते 3 पदार्थ खूप छान करतात, म्हणजे सगळेच करतात, पण मला त्यांचे हातचे हे पदार्थ खूप आवडतात. ते म्हणजे खोबऱ्याची बर्फी, अनारसे आणि कढी खिचडी. ते खाल्ल्यानंतर आलं मग सामान, मंडप, टेबल खुर्च्या आणि सगळे आचारी काका काकू पण आले होते. मग काय, आज पण आमरसच होता. आता तुम्ही म्हणणार बापरे ही लोक आमरसाला कंटाळतात की नाही, पण मी आधीच म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, माझ्या फॅमिलीला आणि मलासुद्धा आमरस खूप 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 म्हणजे खूप आवडतं. त्यामुळे आज पण आमरस थाळीच होती बरं का. छान आमरस, मिक्स व्हेज, शेवग्याच्या शेंगा फ्राय, म्हटलं आमटी नको यावेळेस, आणि पुलाव, असं सगळं होतं. कार्यक्रम खूप छान असा पार पडला बरं का. कारण आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी डॉक्टरेट झालं होतं आणि आमच्या गावामध्ये पण पहिल्यांदाच कोणीतरी असा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता बरं का. त्यामुळे आमच्या फॅमिलीचं सुद्धा सगळे अभिनंदन करत होते की शैक्षणिक सोहळ्याला प्राधान्य दिल्याबद्दल. आणि माझ्या आहोंनीसुद्धा मला थँक्यू म्हटलं बरं क्लासला. मॅनेजमेंट खूप छान झालं त्यासाठी. मी पण स्पीच केलं, पण ते काही व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं नाही आहे, कारण तेवढा टाईम नव्हता एडिटिंगसाठी. कट करा. ही सगळी माझी फॅमिली. आता सगळे हे माझे सासरकडचेच आहेत बरं का. मम्मी पप्पा आणि भाऊ पण आला होता बरं का, पण ही सगळे सासरकडचेच आहेत. आता तुम्ही म्हणणार सासरकडचे पण भाऊ मानलेले आहेत, पण म्हणतात ना, कुठलेही रिलेशन हे आपल्या टिकवण्यावर असतं, आपल्या स्वभावावर असतं. तसंच माझं सगळ्यांशी रिलेशन आहे. आणि फायनली कार्यक्रम झाल्यानंतर वेळ होती पुन्हा एकदा साफसफाईची. माझ्या नंदेच्या मुली आणि जाऊबाईंच्या पण मुलींना खूप आवड आहे व्हिडिओमध्ये येण्याची. त्यामुळे त्यांचं चाललं होतं की ते म्हणायचे काकी आणि नंदेच्या मुली मामी की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे बरं का नक्की. म्हटलं हो, सगळ्यांना घेतलं जाईल, पण आधी काम करायचं. अशी चेष्टा मस्करी करत करत आमची आवरावरी चालू होती. नणंदबाईंना नको म्हणत होते तरी पण त्या हेल्प करत होत्या. मग सगळे मिळून साफसफाई करत होतो. आणि कार्यक्रमामध्ये अचानकच पाऊस आला बरं का. त्यामुळे थोडासा मूड गेला आमचा, पण सगळी माणसं आपलीच होती त्यामुळे सगळ्यांनी छान ॲडजस्ट केलं. कारण आम्ही अरेंजमेंट छान केली होती, पण मध्येच पाऊस आल्यामुळे म्हणजे मंडप वगैरे काही घातलेला नव्हता, रूफ वगैरे काही नव्हतं. कारण म्हटलं जरा खुली हवा येण्यासाठी असं ठेवलं होतं. पण असो, आवरावरी करता करताच मध्येच राधाने आमच्या ब्लॅक कॉफी आणून दिली. म्हटलं रिफ्रेशमेंटसाठी गरजच होती आम्हाला. मस्त जुने सॉंग्स लावून आमचं चालू होतं काम. हे माझे आहो आणि मी बरं का. आमचं खूप रमतगमत चाललेलं होतं. माझे आहो जेवढे समजूतदार, शांत आणि शिस्तप्रिय आहेत, तेवढेच ते खूप खेळकर स्वभावाचे आहेत. हसत खेळत वातावरण लागतं त्यांना सगळं. अजिबात कुणाला बोर होऊ देत नाही ते. जे त्यांच्यासोबत असतात ते नेहमी हॅप्पी असतात, जसं की मी. आता तुम्ही म्हणणार खूपच कौतुक चाललेलं आहे, पण काय करणार, ते आहेतच तसे.
तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळी पावसाने हजेरी लावली आणि सगळं अंगण धुवून काढलं, माझं काम वाचवलं. धन्यवाद.